नमस्कार. मी भाषण करणारच या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. भाषण कलेच्या विकासासाठी आम्ही आधुनिक माहिती व पारंपरिक ज्ञान एकत्र करून तुम्हाला प्रभावी भाषण करायला मार्गदर्शन करतो. आज आपण पाहणार आहोत मानसशास्त्राच्या म्हणजेच सायकॉलॉजीच्या माध्यमातून समोर आलेली तुमची भाषणाची भीती घालवण्याची एक उपयोगी पद्धत, जिचं नाव आहे कॉग्निटिव्ह मॉडिफिकेशन. या पद्धतीला मराठीमध्ये संज्ञानात्मक फेरबदल असे नाव आहे. नाव थोडं अवघड वाटलं तरी पद्धत एकदम सोपी आणि उपयोगाची आहे. मंडळी, तुम्ही भाषण करण्याचा जेव्हा विचार करता तेव्हा तुमच्या मनात कोणकोणते विचार येतात? आमच्या माहितीप्रमाणे एकाच वेळी काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन्ही प्रकारचे विचार येत असणार. आणि हे फक्त एकदाच घडते असे नाही, तर ज्या ज्यावेळी तुम्ही भाषणाचा विचार करता त्या वेळेला असे मिक्स्ड विचारांचे काहूर तुमच्या डोक्यात माजते. असे वेगवेगळ्या पद्धतीचे विचार येणे हे प्रत्येकासोबत होत असते, त्यामुळं त्यात काहीच विशेष वाटत नाही. पण आमच्यासाठी हा इतका सोपा प्रकार नाहीये, कारण तुमच्या भाषण कौशल्याविषयी जे जे विचार तुमच्या मनात येतात ते विचार ठरवतात की तुम्ही नक्की भाषण करणार का, केले तर ते प्रभावी होणार का, आणि त्यातून तुम्हाला मानसिक समाधान मिळणार का. अनेकदा तुम्ही स्वतःला व्यक्तिमत्व नाही, तुमचे शब्द पॉवरफुल नाहीत, बॉडी लँग्वेज म्हणजे शरीरांची हालचाल होत नाही असं स्वतःच्या मनाला सांगून भाषणापासून दूर राहत असता. काही वेळेला तुम्ही भाषण करताही, परंतु भाषण केल्यानंतर स्वतःच्या भाषणातल्या खूप साऱ्या नकारात्मक गोष्टी तुमच्या मनात विचार म्हणून राहत असतात. अनेकदा थोडे थोडे धाडस करून भाषण करायला सुरू केले तर आत्मविश्वास नाही किंवा श्रोत्यावर प्रभाव पडत नाही असे म्हणत तुम्ही स्वतःला कमी लेखत असण्याची शक्यता सुद्धा असते. या सर्व नकारात्मक विचार पद्धतीला एका सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह जगात घेऊन जायचे काम कॉग्निटिव्ह मॉडिफिकेशन ही पद्धती करते. कॉग्निटिव्ह मॉडिफिकेशन या पद्धतीमध्ये भीती वाटत असलेल्या व्यक्तीची विचार प्रक्रिया जाणीवपूर्वक बदलली जाते, ती अधिकाधिक सकारात्मक केली जाते. मंडळी, तुम्हाला एक गोष्ट निश्चित माहीत आहे की इतरांच्या विचार प्रक्रियेवर तुमचे नियंत्रण नसते. कोण कसा विचार करणार हे तुम्ही अजिबात ठरवू शकत नाही, पण याचवेळी तुम्ही स्वतःचे विचार मात्र निश्चित नियंत्रित करू शकता. आज आपण जी पद्धत शिकणार आहोत ती अगदी याच वास्तवाशी निगडीत आहे. भाषण कलेच्या प्रवासात तुम्ही स्वतःमधल्या अनेक गोष्टींचा संबंध भीतीशी जोडत असता आणि त्याच्याभोवती वेगवेगळे विचार मनात तयार होत असतात. अशा निगेटिव्ह विचारांचे रूपांतर काही काळाने एका किचकट विचारचक्रात होते. यामुळे होतं काय, तर ज्या ज्या वेळेला तुम्ही भाषण करण्याचा विचार करता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात हे विचार जागे होतात आणि या विचारासोबतच भीती सुद्धा जागी होते. स्वतःशी सतत नकारात्मक बोलत राहिल्याने भीती व इतर समस्या पुन्हा पुन्हा मनात रुजतात आणि वाढतात. याचसाठी नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचार प्रक्रिया मनामध्ये तयार करणे अत्यंत आवश्यक असते. कॉग्निटिव्ह मॉडिफिकेशनमध्ये आपण असे भीतियुक्त विचार दूर करण्याची एक प्रक्रिया शिकत असतो. तुम्हाला माहित आहे, तुमच्या विचारांची शक्ती प्रचंड मोठी आहे. यामुळेच जे लोक स्वतःच्या बोलण्यातून स्वतःला कमी दाखवत होते ते लोक जेव्हा ही पद्धती शिकतात तेव्हा अत्यंत सकारात्मक पद्धतीने स्वतःला बघायला सुरू करतात आणि स्वतःमध्ये कमालीचा बदल घडवून दाखवू शकतात. पण जेव्हा तुम्हाला भाषण करताना वाटणारी भीती घालवण्यासाठी ही पद्धत वापरायची असते तेव्हा अत्यंत शिस्तबद्धपणे काम करावे लागेल. पाहूया यामध्ये तुम्हाला नक्की काय काय करावे लागते. कॉग्निटिव्ह मॉडिफिकेशन या पद्धतीमधला पहिला टप्पा आहे तो नकारात्मक विचारांना ओळखण्याचा. तुमच्या मनात तुमच्या भाषणाच्या संबंधी जितके काही निगेटिव्ह आणि भीतियुक्त विचार मनामध्ये येत असतात ते तुम्ही प्रथम जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या भीतीसंबंधी डायरी लिहिणे सुरू केले पाहिजे. जे जे लोक अजून भीतीमुळे भाषण करू शकलेले नाही आहेत किंवा भाषण शिकण्याच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहेत त्यांनी स्वतःच्या मनातले भाषणाच्या भीतीविषयी आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाविषयी असलेले निगेटिव्ह विचार वेळोवेळी नोंद केले पाहिजेत. यासाठी रोज डायरी लिहिणे खूप फायद्याचे आहे. जे लोक सध्या भाषण करत आहेत त्यांनी प्रत्येक भाषण झाले की निवांतपणे स्वतःच्या मनात भाषण करताना आणि भाषण केल्यानंतर आलेले भीतियुक्त किंवा नकारात्मक विचार लिहून काढले पाहिजेत. कॉग्निटिव्ह मॉडिफिकेशनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही लिहून काढलेल्या नकारात्मक विचारांना प्रश्न विचारून तपासायचे आहे. आता हे कसे करायचे ते पाहूया. समजा तुम्ही विचार करत असाल की मला श्रोत्यांची भीती वाटते, तर तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे की नक्की मला माहीत आहे का की भीती वाटते म्हणजे नक्की काय? हा विचार माझ्या मनात कुठून आला? माझी भीती मला समजण्याची पद्धत नक्की काय असते? इतर लोक मला सांगतात की मला स्वतःला समजते.
मला श्रोत्यांची भीती वाटते असे म्हणायला सध्या माझ्याकडे पुरेसा पुरावा आहे का? अशा पद्धतीचे प्रश्न विचारत तुम्ही तुमच्या प्रत्येक नकारात्मक आणि भीतियुक्त विचाराला आव्हान करून हळूहळू उद्ध्वस्त करत जायचं आहे. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये काय करतात ते पाहूया. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही सकारात्मक विचार तयार करता. दुसऱ्या टप्प्यात तुम्ही ज्या निगेटिव्ह विचारांना आव्हान केले त्या विचारांना आता तुम्ही एक एक करत सकारात्मक विचारामध्ये बदल करत असता. समजा तुम्ही आधी म्हणत असाल की मला श्रोत्यांची खूप भीती वाटते, तर तो विचार आता तुम्ही बदलणार आहात आणि तुम्ही काय म्हणणार आहात? दिवसेंदिवस माझी श्रोत्यांची भीती कमी होत आहे, किंवा मी श्रोत्यांना आवडत आहे आणि ते मला चांगला वक्ता म्हणून स्वीकारत आहेत. अशा पद्धतीने स्वतःला सांगत तुम्ही नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारात आणायचे आहे. कॉग्निटिव्ह मॉडिफिकेशन मधला अंतिम टप्पा आहे हा सेल्फ टॉकचा. सेल्फ टॉक म्हणजे स्वतःशी बोलण्याचा. या अंतिम टप्प्यामध्ये तुमचे स्वतःविषयीचे बोलणे तुम्ही जाणीवपूर्वक बदलता. अगदी जागे राहून स्वतःच्या भाषणाबद्दलच्या स्वतःच्या प्रत्येक भीतीविषयी तुम्ही जे जे काय बोलता ते तुम्ही नकारात्मक भाषेत न बोलता प्रत्येक वेळी तुम्ही सकारात्मक भाषेत स्वतःशी बोलता. स्वतःशी बोलताना कोणत्याही पद्धतीचा नकारात्मक विचार बोलायचा नाही. झालं, कॉग्निटिव्ह मॉडिफिकेशन ही पद्धत संपली. वाचताना ही पद्धत खूप सोपी वाटते, परंतु ज्यावेळेला आपण स्वतःच्या भीती नोंद करायला लागतो त्यावेळेला आपल्या लक्षात येते की आपल्या मनामध्ये प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीचे भीतियुक्त विचार आहेत आणि ते विचार तुमच्या भाषणाच्या प्रभावीपणामध्ये, भाषणाच्या यशामध्ये अडचण आणणारे आहेत. भाषणाविषयी आणि ते करताना वाटणाऱ्या भीतीविषयीची तुमची नकारात्मक आणि भीतियुक्त विचार प्रक्रिया बदलून टाकणे हे फक्त या मानसोपचार पद्धतीने चांगल्या पद्धतीने शक्य होते. सामान्यतः सतत भीतियुक्त विचार करण्याची प्रक्रिया या कृतीमुळे निश्चितपणे थांबते आणि स्वतःच्या भीतियुक्त विचारांविषयी तुम्हाला चांगल्या पद्धतीने जागे होता येते. अगदी थोडक्यात सांगायचे तर या मेथडचा वापर करून तुम्ही तुमचा स्वतःशी सुरू असणारा संवाद पूर्णतः शक्तीच्या आणि यशाच्या विचारांनी भारित करू शकता. ही पद्धत सोपी आहे आणि अगदी शालेय मुले सुद्धा व्यवस्थित करू शकतात. अनेक तज्ञांनी या पद्धतीचा वापर करून भीतीविषयक समस्यांवर मात करण्यासाठी अनेक व्यक्तींना मदत केलेली आहे. स्वतःच्याच भाषण कौशल्यावरच्या शंका दूर करायला या पद्धतीमुळे निश्चित मदत होते. तुमच्या एक लक्षात आले असेल की या पद्धतीमध्ये तुम्ही जे सकारात्मक विचार तयार करता ते अफर्मेशन किंवा स्वसिद्धी मंत्र असतात. तुम्ही कॉग्निटिव्ह मॉडिफिकेशन ही पद्धत वापरून तुमच्या भीतीशी संबंधित सकारात्मक विचारांची यादी करू शकता आणि ती अफर्मेशन म्हणून वापरू शकता. मी भाषण करणारच या चॅनेलवर त्या संदर्भातला एक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही जरूर पहा. तुम्हाला कॉग्निटिव्ह मॉडिफिकेशन ही पद्धती वापरताना काही अडचण आल्यास आम्हाला जरूर विचारा. तुमच्या भाषण कलेच्या साधनेत आम्ही आपल्यासोबत आहोत. भीतीवर 100% मात करून प्रभावी भाषण कसे करायचे हे मी भाषण करणारच तुम्हाला शिकवते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास निश्चितपणे लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. तुमच्या आजूबाजूला कुणी भाषण करू इच्छित असेल पण भीतीमुळे अजूनही अयशस्वी होत असेल तर त्यांना जरूर सांगा आमचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून व्हिडिओ पाहायला. त्यांच्या काही शंका असतील तर त्यांनी त्या जरूर विचाराव्या. आम्ही आपल्याला अत्यंत उपयोगाचे मार्गदर्शन उपलब्ध करून देऊ. पुन्हा भेटूया एका नव्या माहितीपूर्ण व्हिडिओसह मी भाषण करणारच या यूट्यूब चॅनेलवर. धन्यवाद.